जर तुम्हाला कधी एखाद्या अनोळखी ठिकाणी ड्रायव्हिंग टेस्टसाठी बोलावलं तर आधी नीट तपासून घ्या, नाहीतर कधी परत यायला मिळणार नाही. सचिन गेल्या काही महिन्यापासून ड्रायव्हिंग शिकत होता. शेवटी त्याचा ड्रायव्हिंग टेस्टचा दिवस आला. त्याला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. तुमची ड्रायव्हिंग टेस्ट उद्या संध्याकाळी 6:30 वाजता आहे. ठिकाण पंचगंगा रोड बायपास जवळ. सचिनला थोडंसं आश्चर्य वाटलं, कारण त्याच्या मित्राने शहरातच टेस्ट द्यायला सांगितलं होतं. पण त्याने फारसा विचार केला नाही आणि दुसऱ्या दिवशी ठरलेल्या ठिकाणी पोहोचला. त्या ठिकाणी पोहोचल्यावर तिथे एक जुनी काळसर रंगाची गाडी उभी होती. तिच्या काचांना धूळ बसलेली होती. एक अनोळखी व्यक्ती बाहेर उभी होती. तो एकदम शांत आणि गंभीर चेहऱ्याचा दिसत होता. तुम्हीच सचिन का? त्या व्यक्तीने विचारलं. हो सर. गाडीत बसा. सचिन गाडीत बसला, पण त्या कारचं इंटिरियरही एकदम जुनं आणि विचित्र होतं. जणू काही ही गाडी बऱ्याच वर्षापासून वापरली गेली नव्हती. सचिन गाडी चालवू लागला. सगळं सुरळीत सुरू होतं, पण काही मिनिटांनी त्याला जाणवलं की रस्त्यावर एकही गाडी दिसत नव्हती. इतक्या वेळात एकतरी वाहन दिसायला हवं ना, तो काही बोलणार तेवढ्यात ट्रेनरने सांगितलं, उजवीकडे वळा आणि पुढच्या पुलावरून घ्या. सचिनला आठवलं की त्याच्या मित्राने सांगितलं होतं की त्या पुलावरून जाणं धोकादायक आहे. तो विचार करत होता की वळायचं की नाही, पण ट्रेनरचा आवाज बदलला. मी सांगतोय ना, वळा. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की गाडीच्या रिअर मिररमध्ये ट्रेनरचं प्रतिबिंब दिसत नव्हतं. त्याच्या अंगावर काटा आला. त्याने घाबरत विचारलं, सर तुमचं नाव काय? ट्रेनर हसला आणि शांतपणे उत्तर दिलं, राठोड. पण लोक मला बऱ्याच वर्षापूर्वी विसरले. सचिनने जोरात ब्रेक मारला आणि गाडीतून उतरला. तो धावतच ऑफिसमध्ये पोहोचला आणि मॅनेजरला सांगितलं, मी ड्रायव्हिंग टेस्टसाठी आलो होतो. पण तो ट्रेनर. मॅनेजरच्या चेहऱ्यावर गडबड दिसली. कसला ट्रेनर? आज तर कोणतीही टेस्ट नव्हती. सचिन गोंधळून गेला. त्याने विचारलं, राठोड सर कोण आहेत? मॅनेजरने एक जुना पेपर बाहेर काढला. राठोड सर यांचा 10 वर्षापूर्वी अपघात झाला होता. ड्रायव्हिंग टेस्ट दरम्यान कार पुलावरून कोसळली. त्यांच्या गाडीचा नंबर होता MH126666. ही तीच गाडी होती. सचिनने आज ज्याच्यासोबत टेस्ट दिली तो 10 वर्षापूर्वीच मरण पावला होता. सचिन घरी पोहोचला. त्याने संपूर्ण प्रकार विसरण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. अननोन नंबर. सचिन, तुला दुसरी संधी मिळाली, पण पुढच्याला मिळेल का? फोन आपोआप बंद झाला आणि सचिनच्या फोन स्क्रीनवर शेवटचं दिसलं, ड्रायव्हिंग टेस्ट रिझल्ट फेल. तर ही होती आजची भयकथा. आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.